Epic Dharma presents. संस्कृत नाव भीष्म प्रतिज्ञा. अनेक वर्षे लोटली. 8वा पुत्र राजकुमार देवव्रत म्हणून परत आला. ज्याला खुद्द देवांनीच शिकवले होते असा तो अतुलनीय कौशल्याचा योद्धा होता. शंतनूला खूप आनंद झाला. पण नशिबाने अजून एक वळण घेतले. वृद्ध राजा सत्यवती नावाच्या एका कोळ्याच्या मुलीच्या प्रेमात पडला. त्याने तिच्या वडिलांकडे तिचा हात मागितला. कोळ्यांचा मुख्य दाशराज, माझी मुलगी तुमच्याशी लग्न करेल हे राजन, पण एका अटीवर. तिचा मुलगा देवव्रत नाही, तुमच्यानंतर राजा झाला पाहिजे. तुम्ही मला हे वचन देऊ शकता का? शंतनू गप्प राहून परतला. तो आपल्या पात्र योग्य पुत्र देवव्रताचा हक्क हिरावून घेऊ शकत नव्हता. तो राजवाड्यात परतला, दुःखी झाला आणि शोकाने खंगत बारीक होत गेला. देवव्रताने आपल्या वडिलांचे दुःख पाहून कोळ्याला शोधून काढले आणि सत्य काय आहे ते जाणले. ऐक हे मुख्या दाशराजा, माझ्या वडिलांच्या सुखात फक्त हाच अडथळा आहे का? तर मग माझी प्रतिज्ञा ऐक. मी सिंहासनावरील माझा हक्क सोडत आहे. सत्यवतीचा मुलगाच राजा होईल. कोळ्यांचा मुख्य दाशराज, तुम्ही महान आहात हे राजकुमार, पण तुमच्या मुलांचे काय? ते भविष्यात माझ्या मुलीच्या वंशाला आव्हान देऊ शकतील. देवव्रत ताठ उभा राहिला. त्याचे डोळे एका उग्र निश्चयाने जळत होते. खुद्द देव आकाशातून पाहत होते. मी राज्य आधीच सोडले आहे. आता तुझ्या शंका कायमच्या मिटवण्यासाठी मी ही शपथ घेतो. मी कधीही लग्न करणार नाही. आजपासून मरेपर्यंत मी ब्रह्मचारी राहीन. मी हस्तिनापूरच्या सिंहासनाची इमाने इतबारे सेवा करेन, पण त्यावर कधीही बसणार नाही. पृथ्वी आणि आकाश माझी साक्षीदार आहेत, हे माझे वचन आहे. आकाशातून फुलांचा वर्षाव झाला. देवांनी गर्जना केली, भीष्म भीष्म, ज्याचा अर्थ आहे ज्याने भीषण प्रतिज्ञा केली आहे तो. हे पुत्रा, तू जे केलेस ते कोणीही माणूस करू शकला नसता. मी तुला वर देतो. जोपर्यंत तू स्वतः परवानगी देणार नाहीस तोपर्यंत मृत्यू तुला स्पर्श करणार नाही. तू इच्छा मृत्यू होशील, तुझ्या स्वतःच्या मृत्यूचा स्वामी. अशा प्रकारे देवव्रत भीष्म झाला. त्याने आपल्या वडिलांसाठी आपल्या सुखाचा त्याग केला आणि अनवधानाने नकळत अशी पोकळी निर्माण केली जी शेवटी पूर्ण वंशाला गिळंकृत करणार होती. More epics at epicdharma.com.